हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। अभाग्यासी तरी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची पंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवन देण्याचा अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन, परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन, परम आदरणीय सुनील काका यांना साष्टांग नमस्कार। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, आपणाला पण साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। 5 मिनिटं आज उशीर झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे थोडं जॉईन होणारे लोक जे होते त्यांची वाट बघितली आणि शेवटी विचार केला की जर मी वाट बघितली तर मग सगळ्यांना वाटले की 5 मिनिटं काय हरकत आहे 5 मिनिटांनी जॉईन व्हायला। मनात आल्याबरोबर आता आपल्याला सुरू करायला हरकत नाही। एक 2 मिनिटं फक्त, थोडासा काहीतरी प्रॉब्लेम येतोय। आवाज येतोय बरोबर? आवाज येतोय? हो येतोय। येतोय शैला, येतोय। आणि दशक 18 आणि आज समाज चालू आहे। समाज 4, देह दुर्लभ निरूपण। अत्यंत सुंदर असा समास आहे, देह दुर्लभ निरूपण। आपण मागच्या समासामध्ये पहिलीच समर्थांची ओवी बघितली की दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, आणि ह्याचा करून नाश, आणि दासमुळे सावकाश विवेक पाहावा। निष्प्र शिकवण्यामध्ये पहिलीच ओवी समर्थांनी सांगितली, नरदेहाचं महत्व सांगितलं आणि ह्या आयुष्याचे महत्व सांगितलं, आणि ह्याच्यामध्येच समर्थांनी नरदेहाचं महत्व सांगितलेलं आहे। जो देह मिळालेला आहे त्याचं किती महत्व आहे, इतकं महत्व आम्हाला माहित आहे का हो? या नरदेहाचं महत्व फक्त आम्ही उपभोगासाठी देह आहे आणि सुख मिळवण्यासाठी हा देह आहे इतकंच आपल्याला माहित असतं बघा। बद्ध जो असतो त्या बद्धाला इतकं माहित असतो की ह्या देहाला सुख मिळाली पाहिजे आणि या देहात
देहाला सुख मिळवून देह आरामासाठी, चैनीसाठी, उपभोगासाठी आहे, भोगासाठी आहे. बद्दला माहित मला वाटत असतो की माझा देह मला मोक्षासाठी कामी आणायचा आहे, मला मोक्ष हवाय, आणि म्हणून मला याचा उपयोग करायचा. आणि साधक मात्र काय करत असतो, या देहाकडे विचार तो, या देहाचा विचार करून प्रत्येक या देहाचा उपयोग हा अर्थासाठी करतो. काकू व्हिडिओ ऑफ ठेवा, रेंज थोडी कमी येत आहे. हा बरं. आहेच प्रॉब्लेम. म्हणून साधक, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध मात्र या नरदेहाचं संपूर्णपणे महत्व लक्षात आल्यानंतर हा नर प्रारब्ध तो रीतीने सांभाळतात असेपर्यंत. आणि या नरदेहामध्ये त्यांची कुठलीही गुंतवणूक नसते. देहाच्या पलीकडचं जे आहे तिकडे त्याच्या आणि ऐक्य पाहिलेलं असतं. काय आहे हो देहाच्या पलीकडे, ज्ञान रूपाने स्वरूप त्या आत्मस्वरूपाशी त्यांचं ऐक्य झालेलं असल्यामुळे नरदेहाचं त्यांना कळलेलं असतं. पण मर्यादा पण कळले, मूल्य आणि मर्यादा दोन्ही गोष्टी नीट कळले असल्यामुळे ते त्या नरदेहाचा वापर त्या पद्धतीने करत असतात. कुठे मूल्य आहे, मूल्याच्या तिथे वापर करतात. जिथे मर्यादा तिथे त्या मर्यादा जाणून तिथेच थांबत असतात. आणि असा हा आम्हाला नरदेह मिळालेला आहे. याला गबाड मिळालं असं म्हणतात. आता गबाड ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला त्याचा उपयोग कसा करून घेतो. खूप सारी संपत्ती एकदम अचानक जर मिळाली तर आम्ही काय करतो, आधी आम्ही विचार करतो की ही कोणाला दिसली नाही पाहिजे. मग दुसरा विचार करतो आम्ही की ही सुरक्षित राहिली पाहिजे. असा दुसरा विचार करतो की सुरक्षित पण राहिली पाहिजे. आणि असा विचार केल्यानंतर त्या सुरक्षिततेसाठी आम्ही सगळी धावपळ करत असतो. ती चोरून नाही नेली पाहिजे म्हणून बंदोबस्त करत असतो. आणि तिला या सगळ्या अशा पद्धतीने त्या संपत्तीच्या माध्यमातून मी सुख कसं घेईल हा विचार करत असतो. एवढे विचार आम्ही अचानक मिळालेल्या संपत्ती करत असतो की नाही. मग हे घबाड जर आम्हाला मिळालेलं आहे तर कसं मिळालं हे घबाड, पाप पुण्य समान झालं. पाप पुण्य समान झालं आणि म्हणून आम्हाला हा नरदेह मिळाला. तुझा 84 लक्ष योनी फिरत होतो. 84 लक्ष योनी फिरत असताना पाप पुण्याचा अचानक समान झालं आणि नरदेह आम्हाला मिळाला. म्हणजे इतका दुर्लभ आहे. या नरदेहाच्या माध्यमातून जर आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला धन्योहम धन्योहम या स्थितीला पोहोचायचं आहे. नरदेह कसा आहे, धन्य धन्य काढलं पाहिजे आम्हाला नरदेह. म्हणजे धन्योहम धन्योहम म्हणजे प्राप्त झालं पाहिजे. धन्य झालं आता जीवनामध्ये उरलो उपकारापुरता. तुका म्हणे उरलो उपकारापुरता. आता आम्ही फक्त परोपकार करण्यासाठी आहोत. बाकी जे साधायचं या नरदेहातून हे सगळं साधलं गेलेलं आहे. त्याचा जसा उपयोग करायचा तितका सगळा उपयोग मी व्यवस्थित केलेला आहे आणि छान साधला गेलेला आहे. धन्य धन्य हा नरदेह आणि अत्यंत कृतज्ञतापूर्ण धन्य धन्य म्हणत असतात.
या नरदेहाला धन्य धन्यता देत असतात, धन्यवाद देत असतात की भगवंता तू हे जे नरदेह आम्हाला दिलेला आहे त्या नरदेहाच्या माध्यमातून माझं जीवन धन्य झालेलं आहे, धन्यतेला पावलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही नरदेहाला धन्य धन्य म्हणण्या इतपत ह्या स्थितीला आलो पाहिजे, तरच नरदेहाचं महत्व आपल्याला कळलं. नाहीतर हा आपला तसा गेला. जन्म आला हेला, पाणी वाहत मेला. जन्म आला हेला, ह्या नरदेहाला हेला पण म्हटलेलं आहे. आणि पाणी वाहत मेला म्हणजे आयुष्य फक्त कर्मच करत राहिला, कर्मच करत राहिला आणि त्या कर्माच्या माध्यमातून काहीही साधलं नाही. कर्मही कसं करत गेला, सकाम कर्म करत गेला. निष्काम कर्मयोगाचा कधी विचारच मनाला शिवला नाही आणि म्हणून पाणी वाहत मेला. अशी या स्थितीला आम्ही येऊ नये. एवढं घबाड मिळाल्यानंतर, ती संपत्ती इतकी मिळाल्यानंतर त्या संपत्तीचा दुरुपयोग जर झाला लवकर नाश पावणार, परत आम्ही आमच्या पूर्वपदावर येणार, दारिद्र्य भोगणार. अशी स्थिती आमच्यावर येऊ नये ही संतांना फार मोठी. संत कळवळा असतो करी लाभाविण प्रीती, अशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. आणि म्हणून ते नरदेहाचं महत्व आम्हाला, या नरदेहाचं महत्व सांगतात, या नरदेहाचं महात्म्य पण ते सांगतात. आम्हाला महत्व माहीत असतो, परंतु ते महत्व माहीत असून सुद्धा आम्ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या नरदेहाचा उपयोग परमार्थासाठी करत नाही. अजूनही आमच्या तसं वेळ मिळेल तसा हेच विधान, याच विधानामध्ये आम्ही असतो. जसं जमेल तसं आम्ही ऐकतो. नाही होत आमचं 9 4 जॉईन होणं, पण 10 मिनिटं उशिरा का होईना होतो तर खरी आम्ही जॉईन. शेवटी पाहतात तर खूप संख्या वाढलेली असते, सुरुवातीला फार कमी. मग अजूनही जमेल तसं ह्याच्यामध्ये जर आम्ही बसत असेल तर आम्हाला या नरदेहाचं महत्व तेवढं पटलेलं नाही. आम्ही जमेल तसं पाहू, वेळ मिळाला तसा या विधानांचा करत असतो, पुरस्कार करत असतो. नाही आत्ताच ही भूमिका आमची असते. तो होऊ द्या, एवढे मुलीचं लग्न आटपून की बघा मी होतोच की नाही मोकळा, एवढ्या मुलीचं लग्न होऊ द्या की मग मी अभ्यासाला लागतो. ही जी मानसिकता आमची आहे ना, ही मानसिकता आम्हाला बदलायला पाहिजे. अहो मुलीचं लग्न झाल्यानंतर अभ्यासाला लागतो म्हणायचं, सत्संगाला लागतो म्हणायचं, मीटिंग जॉईन करत राहील म्हणायचं. आणि मुलीची तब्येत, मुलीची लग्न झालं की आमची तब्येत बिघडते. खूप दर्शन झालं असतं, मग काय तब्येतच बिघडली हो. गेले 2-3 महिने त्याच्यामध्ये. मग आता ती मानसिकता, आता लग्न असो की काही असो, मला आत्ता कळलंय ना, काय मला आत्ता कळलं, यांच्या देहाची संबंध बहुत पावले उत्तम पदे. हे मला आत्ता कळलंय ना की या नरदेहाच्या माध्यमातून मला उत्तम पद मिळवा, हे मला आत्ता कळलंय ना. आत्ताच अभ्यासाला लागतो असेल का लग्न? लग्न काय 24 तास असतं का? लग्नाची कामं काय 24 तास असतात का? 1 तास पण मला मिळून दे, आत्ता मी अभ्यासाला लागेन म्हणजे लागेन. ही मनोरचना मला तयार करायची आणि म्हणून ही मनोरचना तयार करण्यासाठी नरदेहाचं महत्व. म्हणून समर्थांनी आम्हाला नरदेहाचं महत्व म्हटलंय. तरी उपनिषद सुकृत पते बतेती पुरुषो वाव सकृतम, अशा पद्धतीचे उद्गार मानवी शरीराच्या बाबतीत केले. वा वा, परमेश्वरांनी फार चांगलं केलं. याचा अर्थ काय होतो? सुकृतम बतेती पुरुषो वाव सुकृतम. याचा अर्थ असा होतो की वा वा,
काय पण परमेश्वराने हे फार चांगलं केलं हो, अशा पद्धतीचे उद्गार आहेत. आणि ह्या सगळ्या वाक्यांचा सविस्तर विस्तार समर्थांनी ह्या समासामध्ये केलेला आहे. म्हणून देहा करता असं कुठपर्यंत म्हटलंय समर्थांनी? देहा करता 25 पर्यंत म्हटलेलं आहे. देहा करता तर देहा करता ना, देहा करता ते फार सुंदर त्याची एक देहा करत्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. काका व्याही आणि आपण काय म्हणतो व्याह्या करता केले. गोडधोड कोणासाठी केले? व्याह्यांसाठी केली. सगळी अरेंजमेंट कोणासाठी केली? व्याह्यां करता केली. व्याही आणि व्याह्यान करता. तसं देही आणि देहान करता म्हणजे देह आणि देहा करता म्हणजे या देहामध्ये जो देही आहे त्याचं गुणगान समर्थांनी दिलेलं आहे. या आधी समास दशक पहिला आणि समास 10वा नरदेहाचं महत्व दिलेलं आहे. त्या समर्थांनी नरदेहाबद्दल खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. या नरदेहा आधारे नाना साधनांची निद्वारे मुख्य सार विचारे सुखे या नरदेहाच्या माध्यमातून अनेक साधनांची द्वार मोकळ असतात. अनेक साधन आम्ही करू शकतो. मुख्य सारासार विचार सुद्धा याच नरदेहाच्या माध्यमातून आम्ही करू शकतो आणि सुखरूपतेला प्राप्त पण होऊ शकतो. म्हणून नरदेहाची पण गायलेली आहेत आणि या नरदेहाची गोडवे गात असताना समर्थाने एक काळजी असं केलेली आहे की ह्या नरदेहाचे जर गोड आम्ही खूप गायले तर आम्ही या नरदेहामध्येच आसक्त होऊन राहू. आता हा टिकला पाहिजे. हा जाता कामा नये. काही झालं तरी वाटतं ते झालं तरी हा जाता कामा नये हा आमचा निर्णय होतो. आणि म्हणतो वाटते ते झालं मी नेल्याशिवाय राहणार नाही. प्रारब्ध संपलं की तिथेच तुला तिथेच तो देह तिथेच पडणार आहे. रात्री तिथेच होणार आहे. प्रारब्ध संपल्यानंतर कशाचाही विचार करत नाही. म्हणून देहामध्ये आम्ही आसक्त नसावं म्हणून समर्थांनी त्या समासामध्ये ते सांगितलंय की हा देह माझा आहे. मला असं वाटतं हो, पण कितीतरी रोगराई म्हणतात माझा देह, कितीतरी जंतू म्हणतात हा देह माझा आहे आणि या देहाच्या माध्यमातून ते जंतू इथे वास करतात. मी म्हणतो दुर्धर रोग झाला हो, ते म्हणतात माझं घर आहे, छान झालं मला छान ठिकाण मिळालं राहायला. रोग मला या देहामध्ये छान खायला पण मिळतं आणि आम्हाला ते पोखून टाकत असतात. हे आमच्या लक्षात येत नाही. म्हणून या नरदेहाचं महत्व जसं सांगितलं तसं या नरदेहामध्ये आम्ही अडकून पडू नये, आसक्त होऊ नये. म्हणून या हा नरदेह आम्ही माझा म्हणत असलो तरी पण हा माझा नाही. आणि अशा पद्धतीचा विचार या नरदेहाच्या बाबतीत दोन्ही अँगलनी व्हायला पाहिजे. पण याचं मूल्य मर्यादा लक्षात घ्या. दोन्ही लक्षात घ्यायचं. मूल्य लक्षात घेऊन परमार्थाला लागायचं आणि मर्यादा लक्षात घ्यायची. मर्यादा लक्षात घेऊन काय करायचं, त्यामध्ये आसक्त न होता मन माझं अंतःकरण हे कशात आसक्त असलं पाहिजे, भगवंताप्रती आसक्त असलं पाहिजे. ही आसक्ती हे ममत्व या देहावरचं आम्ही सोडून दिलं पाहिजे. त्याच्या मर्यादा पण आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आम्ही आणखी एक गोष्ट पक्की की हा नरदेह जो आहे हा नरदेह कशासाठी आहे? हा नरदेह फक्त
मला मोक्ष प्राप्तीसाठी तेथे ब्रह्म जाणणे नियोग पंचवी ते तिथेच या नरदेहात ब्रह्म जाणणे हे नियोजित आहे. म्हणून पशुदेही नाही पशु करू शकते गोष्ट, पक्षी नाही करू शकत, कीटक ही करू शकत. पशु पक्षी कीटक एवढी काही जीव आहे त्या ब्रह्मांडामध्ये, त्या जीव गरज नाही, ते मोक्ष मिळवू शकत नाही. त्या फक्त प्रारब्धाचे ते फक्त भोगतात आहे. छान फरक जंगलामध्ये छान बागडत असतं, छान बागडत असतं, त्याला वाटतं काय छान आपलं जीवन आहे. तर जंगल आहे आणि मला बागडायला मी इतके छान पैकी बागडत असतो आणि अचानक त्या हातात झडप टाकला जाते. फुटतो आणि सुसाट धावतो. तो काय त्याच्या जीवाला यातना होत असती. त्याच्या लक्षात आलंय की माझ्यावर धडक टाकल्या गेली आहे हिंस्र श्वापदूची आणि नक्की ते मला आता करणार, श्वापद मला अंकुत करणार. जीवाच्या आकर्षणाने धावतो हो भोग, पण शेवटी मात्र परत कुठेतरी खळून पडतं आणि त्या श्वापदाच्या मुखी लागतं. भोग योनी काही करू शकत अजिबात. म्हणून इतर देह जे आहे हे सगळे भोगयोनी आहेत. म्हणून पशु नाही गती, पशु देहाला गती नाही. त्यांच्या प्रारब्धाप्रमाणेच पुढचा देह मिळणार. पण मनुष्याला असं नाही. मनुष्य देहामध्ये मात्र मी मला काय दिलेलं आहे, क्रियमान स्वातंत्र्य दिलंय. लक्षात घे, क्रियमान स्वातंत्र्य दिलंय. जरी प्रारब्ध ही व्यवस्था दिली आहे, हा देह नरदेह जरी प्रारब्धाच्या स्वाधीन असला, काळाचे धन कुबेराचे असं म्हणतात, हा जरी काळाचा असला तरी पण त्याच्यामध्ये क्रियमान स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे काय करावं आणि काय करू नये याचं स्वातंत्र्य या देहाला दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही मग काय करावं, आम्ही मोक्ष मिळवून घ्यावं लवकरात लवकर. या नरदेहाच्या माध्यमातून मोक्ष मिळवावा. मग प्रपंच सोडून द्यायचं का? नाही, काही आवश्यकता नाही. अहो चांगलं आपण घरात बसतोय, ऊन वारा पाऊस याच्यापासून आपलं संरक्षण होत आहे. ऊन वारा पाऊस पासून आपलं जर संरक्षण होत आहे तर कशाला जंगलात जाऊन बसा आणि आधी संरक्षणाची व्यवस्था करा, मग पोट भरण्याची व्यवस्था करा. इथे सगळंच होत आहे. इथे फक्त आता काय करायचं आहे, इथे फक्त आम्हाला असं करायचं आहे बस. तेवढं पण आम्ही करू नये का हो? एवढं गबाड मिळाल्यानंतर करावं. आणि म्हणून आम्हाला क्रियमान स्वातंत्र्य दिलंय. काय करावं आणि काय करू नये. प्रपंच सोडायचा का? नाही. पण त्यामध्ये तुम्ही आसक्त होऊ नये, त्याच्याच नादी लागू नये, त्याच्याच अनुसंधानात राहू नये. जे करायचं ते सगळं करायचं, कमाई करायची, सामान आणायचं, सुख द्यायची सगळ्या कुटुंबियांना. पण मी केलं आहे हा कर्तृभाव तिथे नसावा. मला अधिक सुख पाहिजे, पण ह्या सगळ्यांपासून सुख मिळत आहे अशा पद्धतीने तिथे हे भाव नसावे. मी मूळचा सुखरूप आहे म्हणून मला या सुखाचा अनुभव येतो आहे. कर्तृत्व भ्रांती तिथे नसावी. मी केलं हे नसावं. मी करता नाही, सकल करणे जगदीशांचे आहे. करणारा मी कोणीही नाही, माध्यम झालोय मी, निमित्त फक्त झालोय, निमित्त मात्र भवसव्यसाची. मी फक्त निमित्ताचा धनी, केलेला प्राणी मी म्हणून मी
मी फक्त निमित्त आहे. परंतु मी म्हणत हा अहंकार आम्हाला इतका पकडतो की तो अहंकार मला पुढे जाण्यासाठी स्कोपच देत नाही, हो मान वर काढू देत नाही. एवढा अहंकार पकडलेला असतो. हा नरदेह कसा आहे, स्वाधीन आहे, तो पराधीन नाही. म्हणून परोपकार करावा आणि कीर्ती रूपाने उरावे समर्थ होतात. म्हणून हा नरदेह माझ्या स्वाधीन आहे, तो पराधीन नाही. आता आपण म्हणाल की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचं, हे कसं काय ताई? पराधीन आहे जगती कसं, तो स्वाधीन कसं काय? क्रियमान स्वातंत्र्याच्या दृष्टीने तो स्वाधीन आहे आणि बाकी सगळ्यामध्ये तो पराधीन. प्रारब्ध ही व्यवस्था आहे. ईश्वराने जसं प्रारब्ध दिलंय त्याप्रमाणेच आम्हाला चालावं लागतं. तर आम्ही पुरुषार्थ त्याच्यात करू शकतो. खूप प्रतिकूल परिस्थिती आहे, हो दारिद्र्य खूप होतं तुकाराम महाराजांना. एवढं दारिद्र्य, तुकाराम महाराजांचं तर दारिद्र्य आपल्याला नाही. आता तर बिलकुल लाडकी बहीण, दारिद्र्य मिटायला सुरुवात. त्या लाडक्या बहिणीमध्ये गरीबही लाडक्या बहिणी झाल्या, श्रीमंतही लाडक्या बहिणी झाल्या. हो काय दुर्दैव आहे आपला. विषय नाही आजचा, हा विषय नाही. विषय आपला काय आहे की पराधीन आम्ही प्रारब्धाच्या बाबतीमध्ये. तुकाराम महाराज अत्यंत दारिद्र्य अवस्थेमध्ये होते. त्यांच्या इतकं दारिद्र्य आज आम्ही कोणालाच पाहू शकतो, कोणाचंच नाहीये. तरी सुद्धा एवढं दारिद्र्य अवस्थेत विठ्ठलाचं भजन, विठ्ठल भक्ती करणारे फक्त महाराजच होते. त्यांनी त्या दारिद्र्याचा कधी विचार केला नाही आणि दारिद्र्य त्यांच्या भक्तीच्या, विठ्ठल भक्तीच्या आड कधी आलेलं नाही. म्हणून काय करावं, काय करू नये, क्रियमान स्वातंत्र्य पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी केला. आणि म्हणून ते तुका बी घडला विठ्ठलाच्या संगे, तुका बी घडला विठ्ठलाची झाला. आणि आम्ही मात्र परिस्थितीचे गोडवे गातो, परिस्थितीचे गोडवे गात गात नाही तो परिस्थितीला दोष देत देत आयुष्य करतो. पण या नरदेहाचं महत्व लक्षात घेत नाही, याच्याचं क्रियमान स्वातंत्र्य आम्ही लक्षात घेत नाही. आणि म्हणतो पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. असे नका पराधीन, ईश्वराची व्यवस्था आहे ती. पण माझ्या हातात असल्यानंतर मी पुरुषार्थ करून आनंद रूप तिला प्राप्त होईल. अशा पद्धतीचा निर्णय आमच्या अंतःकरणाचा कधीच होत नाही. हो इतका श्रेष्ठ नरदेह असताना सुद्धा आम्ही त्याच्याकडे पूर्णपणे त्याच्या श्रेष्ठत्वाकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून ही गती आहे. श्रेष्ठत्वाकडे आमचं दुर्लक्ष झालेलं. म्हणून हा जोपर्यंत सुदृढ आहे, जोपर्यंत आमचा ऍक्टिव्ह लाईफ आहे, तोपर्यंत काय करा, साधून घ्या, साध्य साधून. मग ऐशी दशा येईल पुढे, मन होईल वेडे, ठेवी रोकडे आत्मज्ञान. ऐशी दशा येईल पुढे, मग वृद्धापकाळी शरीर गलित गात्र होईल, मग मात्र काही करू शकणार नाही. अहो आम्ही म्हणालो होतो मुलीचं लग्न झाल्यानंतर करू, पण काय करावं, तब्येतच बिघडली. मग तब्येत चांगली झाल्यानंतर परत म्हटलं आम्ही आता करू, पण काय करावं, आम्हाला न जावं लागलं, फॉरेनला जावं लागलं. इथे कुठे अभ्यास बिभ्यास होतो का हो काही, एवढे पुस्तकं नेता येतात का? असं आता आमचे 10 वर्ष गेले हो, पण आम्ही अजून लागलो नाही. आणि आता ऐशी दशा येईल पुढे, म्हणून चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान, आत्मज्ञान चिंतून ठेवा, असं संतांनी आम्हाला ती कळवळून सांगितलंय. आणि म्हणून संत सांगतात, देहाकरता भजन, देहाकरता शारदा वंदन, देहांकरिता गुरु सज्जन संत श्रोते. मानवी देह आहे म्हणून मग पूजा, शारदेला वंदन, गुरु सज्जन सात्विक
आम्ही श्रोते, हे सगळं काही जे आहे ना पसारा हा पूर्ण, हा सगळा दृश्याचा पसारा हा देह आहे म्हणून आहे. हा देह जर नसता तर हा एवढा पसारा करण्याचं काहीही कारण नव्हतं. एवढा पसारा मांडण्याचं काही कारण नव्हतं. मग ह्या देहाकरता सगळं ग्रंथलेख समर्थाने दिले, 25 ओव्यांपर्यंत दिले की देहाकरता कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, हे सगळं त्या देहाकरता. असं कधी वाटतं का आपल्याला? आमच्या करता हा देह आहे म्हणून ही सगळं आहे असं जरी वाटलं तरी आम्ही या देहापासून थोडं अलिप्त होण्याचा प्रयत्न. मी देह आहे या भावाला एवढी सहजता आली आहे की असा विचार मी कधीच करत नाही. मी पूजा करतो, मी श्री गुरु केले, देह आहे म्हणून श्री गुरु, देह आहे म्हणून पूजा. देहच नसता तर काय पूजा केली असती, काय तुम्ही श्री गुरूंचं मार्गदर्शन घेतलं असतं. परंतु त्या देहाप्रती कधी आम्ही कृतज्ञतेचे भाव आमच्या अंतःकरणात नसतात आणि त्या देहापासून अलिप्त होण्याचा सुद्धा कधी विचार नसतो. असा विचार जर आम्ही केला ह्या समासाप्रमाणे 25 जे आहेत त्या 25 ओव्यात आमच्या सगळ्या व्यवहाराचं वर्णन समर्थांनी केलं. 25 ओव्यांमध्ये संपूर्ण व्यवहाराचं वर्णन केलेलं आहे की ह्या प्रत्येक व्यवहारामध्ये त्या देहासाठी हा व्यवहार आहे एवढं जरी लक्षात आलं तरी आम्ही किती प्रकारे देहापासून अलिप्तता साधू शकतो. आणि या नरदेहाचं महत्व समजून आम्हाला अलिप्तता साधायची महत्वाचं आहे. कुचकामी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि याच्यापासून अलिप्त व्हा असं नाही. परमार्थ पळकुटा नाही, परमार्थ पळकुटाचं क्षेत्र नाही. रणांगणावर राहून युद्ध खेळून अर्जुनाला सांगितले की युद्ध कर. अर्जुन, भगवंता मला इकडे तू कर्म ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे, आता तू कर्म करायला का सांगतोय मला? ज्ञाननिष्ठा सांगतोय ना, सांगितलं. मग आता मला तू युद्ध करायला का प्रवृत्त करतोय? मी युद्धापासून निवृत्त होण्याचा प्रयत्न करतोय आणि आता साधना करेल आणि ज्ञानाचा अभ्यास करेल. भगवंत म्हणतात की नाही, कर्म करून तिथे कर्म करून कर्तव्य करून तुला तो अभ्यास करायचा आहे. पळून जाऊ नकोस. तसं आम्हाला पळून जायचं नाही. आम्हाला या देहाचं महत्व जाणून त्याच्या मर्यादा जाणून इथेच या देहाकडून कार्य करून घ्यायचं आहे. म्हणून मी देह आहे, मी देह आहे या वृत्तीपासून माझा देह आहे इथे आम्हाला समर्थांना आणायचं आहे. आणि माझा देह आहे म्हणून नाना पदार्थ शोधन आहे. हो, माझा देह आहे म्हणून श्रवण मनन निधिध्यासन मी ब्रह्म आहे असं येतो. कशामुळे? देह असल्यामुळे. माझा देह असल्यामुळे, त्या देहाला अस्तित्व असल्यामुळे श्रवण मनन हे आम्ही करू शकतो. महत्वाचं आहे. आज आपण सगळे भाग्यवान आहोत की नाही? रोज श्रवण करतोय सकाळी उपनिषदांचं. हो, गुरुवार शुक्रवार दासबोधचं श्रवण होत आहे. आणि इतकं श्रवण आम्हाला करायला मिळतो. त्यानंतर आता प्रत्येकाने मनन करावं, स्वतः अभ्यास करावा. वक्तव्य हे सदर सुरू केलं आहे. काकांनी हे नवीन सदर सुरू केलेलं आहे. आमचा अभ्यास व्हावा म्हणून पठण चालू केलं. आणखीन खोलात अभ्यास व्हावा म्हणून वक्तव्य हे सदर सुरू केलं काकांनी. आणि सगळ्यांकडून अभ्यास करून घेतात. सगळ्यांना तो आनंद मिळावा, सगळेजण व्हावे
जीवन मुक्त व्हावे तळमळ ही पोटी हे सदर सुरू झालेलं आहे. अजिबात कोणी टेन्शन नका. आज मला काही फोन आले, बापरे तुम्ही जर मला बोलायला सांगाल तर मी कसं बोलू सगळ्या लोकांसमोर, 100 सव्वाशे लोक. एवढ्या लोकांमध्ये मी कसं बोलू? त्यांना सांगितलं हो कोणालाच बोलायचं नाही, आधी रिलॅक्स राहा. नाही तर मग बोलायचं म्हणून काही लोक मीटिंग अटेंड करणारच नाही. असं करू नका. कोणालाही बोलायचं नाहीये, फक्त मीच बोलणार आहे, फक्त मी बोलणार. ज्याला कोणाला प्रेरणा दिली तिने आपणही वक्तव्य करायला काय हरकत आहे? याच्यात माझा अभ्यास होणार आहे. त्यांनी समोर यावं, आमच्या जवळ सांगावं की मी तिने घेतो, पण तेही आत्ता नाही, पुढे 6 महिन्यानंतर प्रश्नोपनिषद तरी वक्तव्य मीच करणार आहे. आता टेन्शन घ्यायचं कारण आहे कोणाला? कोणी टेन्शन घेऊ नका. टेन्शन मध्ये राहून ऐकू नका. ओझं नाही घ्यायचं. प्रवृत्तीचं ओझं, निवृत्तीचं ओझं नाही घ्यायचं. दोन्ही ओझी न घे मती. ओझं घेऊन नाही बसू साधनेला. ओझं कमी करण्यासाठी साधन आहे, ओझं कमी करण्यासाठी अभ्यास आहे. आणि म्हणून मला माझ्या देहापासून काही प्रमाणामध्ये अलिप्तता घेण्यासाठी माझा देह म्हणावा लागतो. म्हणून हा देह आहे म्हणून आहे, देह आहे म्हणून श्रवण मनन आहे, आणि जीवाला मी ब्रह्म आहे असा अनुभव या देह असल्यामुळे येतो. देहाला नीट सांभाळून ठेवावं की नाही, त्याचे उगीच लाड कोड कौतुक करू नये, हेळसांड सुद्धा करू नये. जाऊ दे ना, नाहीतरी देह अचेतन जडस्तर आहे, त्याला कसंही वापरलं तर काय होतं, कसंही ठेवलं तर काय होतं. त्याला व्यवस्थित त्याची काळजी घ्या, कारण तो आहे म्हणून हे सगळं आहे, प्रपंच आहे सगळं. परमार्थ सुद्धा त्या देह आहे म्हणूनच आम्हाला करणं शक्य आहे. म्हणून कर्म मार्ग, उपासना मार्ग, हे जे ज्ञान मार्ग तयार झाले हे कशासाठी? देहाकरिता. देहाकरिता हे तयार झालं. मग हा देह जो आहे, हा देह आता अचेतन जड आहे. टेबल अचेतन जड आहे, पण टेबलासाठी सगळं करू का मी? नाही. मग त्यासाठी त्या देहामध्ये असलेला जो देही आहे, जो जीवात्मा आहे, त्यामुळे हा देह चेतन असल्यासारखा वाटतो. त्याच्याकरिता देहाकरता व्याही व्याहाकरता, देह देहाकरता. लक्षात ठेवा. फार सुंदर काकांनी समजून दिले हा मुद्दा. म्हणून या देहाकरता सगळं दान धर्म आणि अनेक संप्रदाय, विषय भोगणं, रोग, केवढी ऍक्टिव्हिटी आहे हो समर्थांनी. देह आहे म्हणून केवढा मोठा सगळा प्रपंच दिलेला. एवढ्यात आपण कधी विचार करत नाही. आम्ही फक्त देहाच्या अनुषंगाने तेवढंच प्रपंचाचा विचार करतो. मी माझं, मी माझं, बस एवढाच विचार करतो आम्ही फक्त. मी माझं, मी आणि माझं, याचा आम्हाला कधी विसरच नाही पडत. एवढा संकुचित विचार आमचा आहे देहाच्या बाबतीमध्ये. मी देह आहे आणि या देहाच्या संबंधित माझं सगळं आहे, माझं घर, माझी संपत्ती, माझा प्रपंच, माझे नातेवाईक, माझे इष्टमित्र, माझा देश, सगळं माझ्या 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 माझ्यामध्ये येतो आणि थांबतो. समर्थांनी बघा थोडी छान दृष्टी दिली आहे. एवढी चांगली दृष्टी दिलेली आहे की सगळा जो संगीताची कला, त्याच्यानंतर धनादी स्वार्थ, दान धर्म, धर्माचरण, जेवढे सगळे आमचे जे सगळे व्यवहार आहे हे फक्त या देशाकरता आहे.
अशी प्रत्येक वेळेला जर आम्हाला प्रत्येक व्यवहाराच्या वेळेला ही जाणीव राहिली तर आम्ही काही प्रमाणामध्ये त्या देहापासून अलिप्त होऊ की नाही. मी देह आहे इथून आम्ही अलिप्त होऊ की नाही, निश्चित होऊ. आणि म्हणून समर्थांनी इतकं दिलेलं आहे. मग कीर्ती अपकीर्ती, अपकीर्ती आमची होते, यश येतो, अपयश पण आम्हाला येत. मग यशाच्या वेळेला आम्ही फार हुरळून जातो, मी होतो म्हणून हे यश आलं लगेच म्हणतो. पण अपयशाच्या वेळेला खचून जातो. पण त्यावेळेला मला आठवलं पाहिजे की हे अपयश सुद्धा देहा करता आहे, देह्या करता, देहा करता नाही देह्या करता. हा देही आहे म्हणून अपयशाची मला होते. यश, यशाचा आनंद मिळतोय हा देही आहे म्हणून मला यशाची जाणीव होते. साक्षीत्व आहे की नाही होय? समाज आपल्याला काय शिकवत, देहाचं महत्व शिकवतोय आणि देहाबरोबर त्या देहामधला जो देही आहे त्याचं सुद्धा महत्व सांगतोय समाज. आणि एक प्रकारचं साक्षीत्व सुद्धा. समर्थांनी एका समासामध्ये दोन्ही कला किती सुंदर साधल्या आहेत. आणि नरदेहाचं विस्तार समर्थांनी केला, त्या वाक्याचा विस्तार समर्थांनी केलाय. म्हणजे वाक्याचा विस्तार केला म्हणजे वाक्य वाढवले नाही तर त्या वाक्यांचं विशदीकरण केलं. म्हणून देहावरून समर्थ वर आले आणि त्या देहाचं अधिष्ठान, देहीचं अधिष्ठान जे आहे आत्मचैतन्य, त्याच्यासाठी तिकडे सुद्धा समर्थ व्हावे विस्तार असं म्हणतात. नाही तर मग एखादं वाक्य, कोणते वाक्य घ्या उदाहरणार्थ, चामराव खूप चांगले आहेत हे वाक्य दिलं आणि सांगितलं की आता या तुम्ही विस्तार करा या वाक्याचा. मग आता किती विस्तार कर त्यांच्याबद्दल, शामरावांचं नाव असं आहे, ते या गावात राहतात, ते असे करत आहे, तसं आहे, तसे आहे, त्यांचे स्वभावविषयी, त्यांचे गुणविषयी पुढं पानभर लिहितो. याला विस्तार म्हणतो आम्ही प्रपंचामध्ये. परंतु समर्थांनी विस्तार केलेला आहे कोणत्या शब्दाचा? परमेश्वरांनी हे फार छान केलं, वा वा, परमेश्वरांनी हे फार चांगलं केलं. त्यांनी आम्हाला हा देह दिला, ते फार चांगलं केलं. आणि म्हणून या वाक्यात चांगलं का केलं, काय चांगलं होणार या देहाच्या माध्यमातून? या देहाच्या माध्यमातून मग अधिक स्पष्ट झाला आहे. आत्मस्वरूप अधिक स्पष्ट होण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर हा देह आहे. या देहात राहणारा देही म्हणजे जीव चैतन्य. आणि ते जीव चैतन्य कोणाच्या अधिष्ठानावर आहे? तटस्थ चैतन्य, आत्मचैतन्याच्या अधिष्ठानावर सगळं होत आहे. म्हणून या देहामध्ये आत्मा अधिक स्पष्ट झाला असल्यामुळे त्याचं महत्व आहे, या नरदेहाचं महत्व आहे. देह नसता तर देही नसता, देही नसता आम्हाला आत्मस्वरूप स्पष्ट झालं नसतं. कारण आत्मा पंच ज्ञानेंद्रियांचा विषय नाही. मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, बुद्धीला तो कळत नाही, तो अरूप आहे, तो निरवय आहे, तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे. मग त्याला आम्हाला जर कळून घ्यायचं असेल तर आम्हाला कशाचा आढावा घेऊ? या देहाचा आणि या देहीचा. हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून एवढी सगळी समर्थांनी दिल्या ना, देहा करता नाना साधन, नाना कला आणि सन्मार्ग साधने,
आम्हाला याची जाणीव व्हावी, ती टिकावी, की या देहीमुळे या सगळ्यांचं आम्हाला ज्ञान होत आहे, हे सगळं आम्हाला कळत आहे. कीर्ती अपकीर्ती, देह तादात्म्य भ्रम, ते सुद्धा आम्हाला देहामुळे, देह आहे आतमध्ये तो देही आहे म्हणून ते भ्रम करतात आणि आम्हाला भ्रम होतात. आम्ही भ्रमिष्ठ पण होतो. देह तादात्म्य, तो भ्रम आहे ना, पाच भ्रांती. आणि म्हणून या देहाचं महत्व आम्ही नक्की नाना सुकृताचे फळ होतो नरदेह केवळ. नाना सुकृताचे फळ, अनेक सुकृत आम्ही केलेले आहेत, चांगले सुकृत केलेले आहे. म्हणजे जे करायला पाहिजे ते कर्म आम्ही केलेले आहे अनेक जन्मापासून, म्हणून हा नरदेह मिळाला आहे. काही मध्ये भाग्य सफळ, त्याच्यामध्ये पण आमचं भाग्य सफळ झालंय. कसं? तरीच सन्मार्ग लागे. जर आमचं भाग्य फळाला आलं तर हा सन्मार्गाला लागतो. नाहीतर आपण बघतो ते आता कुठं चाललंय जग. टीव्हीवरच्या रोजच्या बातम्या, सनसनाटी बातमी, बातम्या बायका कशी बातम्या बघावं तुम्ही, केवढ्या एक्साइट होऊन बातम्या देतात. तिथे पण शांतता नाही. मागे लगेच ते म्युझिक काय असतं, डंग 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 डंग, आणि त्या देत असतात बातम्या. मी म्हटलं ना, इतकं सुस्तच कसं बोलणं, आणि एवढं कश करून बातमी द्यायला, का यांनी प्रत्यक्ष सगळं केलेलं आहे का? आम्ही एखादा प्रत्यक्ष प्रसंग जेव्हा अनुभवतो, बघितला मोठा साप, आणि साप पाहिल्याबरोबर सांगतो, बापरे साप पाहिला, विचारू नका केवढा मोठा होता, विचारी होता, चावला असता तर तिथेच पाणी पण मागत नव्हतं येत. एवढं एक्साइटेड होऊन आम्ही ती साप सांगत असतो, कारण आम्ही तो साप अनुभवला असतो. पण ह्या तर तो हा तो त्यांच्या स्टुडिओ मध्येच बसलेल्या असतात. इस्त्री सुद्धा त्यांची बिघडत नसते. आणि बातम्या सांगताना अशा सांगत असतात की जसं काही सगळं यांनीच घडवून आणलंय. केवढा करत असतात भ्रम आहे हा, केवढा मोठा भ्रम आहे. पण सगळे जे भ्रम आम्हाला होत असतात हे या देहामुळे होत असतात. देहीमुळे, त्या देहीला त्याची जाणीव देहीमुळे होत असतात, हे लक्षात ठेवायचं. चांगल्याही गोष्टी त्या देहीमुळे कळतात आणि त्या नको त्याही गोष्टी त्या देहीमुळेच होत असतात. आणि म्हणून हा जो देह आहे हे ब्रह्मांडाचं फळ आहे, हे आम्ही लक्षात घ्यावं. त्या देहात रंगण्यापेक्षा हे ब्रह्मांडाचं फळ आहे, आणि हा अत्यंत दुर्लभ आहे, हे आम्ही दुर्लभता लक्षात घ्यावी. हरिसंकल्प सुद्धा या देहामुळेच आम्ही करू शकतो, पक्क लक्षात ठेवा. तो देह देहाने मुक्त होऊन सार्थकी लावण्यात सुद्धा त्याचं कल्याण आहे. कोणामुळे सार्थकी लागतं? देहामध्ये असताना देही देहाने, जे देही, त्यामुळे सुद्धा सार्थक सार्थक याचं होऊ शकतो. फक्त नरदेहामध्येच हा होऊ शकतो, बाकीचा देही नाही गती. पक्क लक्षात ठेवायचं. आणि तू झडझडून वाहिला निघ, झडझडून वाहिला निघ, आमचा प्रयत्न अशी असायला पाहिजे. ज्यावेळी आत्म्यावर उडी, झडझडून. काका म्हणतात आत्म्यावर उडी कशी घ्यायची? झडझडून घ्यायची. आणि जोपर्यंत आम्ही हे झडझडून उडी घेत नाही तोपर्यंत स्वतः गुप्त राहून सगळं कार्य करायचं. जी आत्म्या जगाची कला आहे
समर्थ म्हणतात कला, म्हणतात आत्म्याची कला, स्वतः गुप्त राहायचं आणि सगळं कार्य करून घ्यायचं. ही आम्ही जाणू शकणार नाही. या देहामुळे आणि देहीमुळे आम्हाला हे अशक्य आहे त्या आत्म्याची ही कला जाणून घेणं. पण त्यासाठी आम्हाला झडझडून स्वतःला वाहून घ्यावं लागेल. ज्यावेळी आत्म्यावर उडी झडझडून येईल, तोपर्यंत आम्हाला या देहामधला आत्मा चैतन्य जे आहे हे कळणार नाही. आणि म्हणून त्या आत्मदेवाला संतुष्ट करायचं असेल, या जनार्दनाला जर संतुष्ट करायचं असेल, तर नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. आणि कोणी तरी एक कोणती तरी काया करावी, संतुष्ट करावं. म्हणजे एका देहीला आणि देहाला संतुष्ट करावं. आपल्या जनार्दनाला संतुष्ट करण्यासाठी लोकांना संतुष्ट करावं. म्हणजे तो जनार्दन संतुष्ट होतो. कारण त्याच्यामध्ये पण तोच जनार्दन आहे, माझ्यात पण तोच जनार्दन आहे. म्हणून कोणाची अंतर दुखवू नये, म्हणजे मन दुखवू नये. खूप महत्वाचं. कोणाबद्दलही मत्सर करू नये, कोणाची मन दुखवू नये. आणि कोणाची पूजा पण करत बसू नये. आता जनार्दनाला संतुष्ट करायचंय म्हणून मग मी त्यांची पूजा करत बसतो. समोर म्हणतात की इथे जर मी गाढवाचीच पूजा केली तर असं करून गाढवाची पूजा केली तर त्याला कळतं, त्याला कळत का? अजिबात कळत नाही. मग आता त्यातल्याही देवाला संतुष्ट करायचं, मग सगळ्यांनाच हळदी कुंकू लावत बसतो आपण. ते एक फॅडच असतो. पण गाढवाला पाणी पाजायला हातांनी गाढवा पाजलं का हो? नाही. कुत्र्याच्या मागे लागलेले आहेत नामदेव महाराज, तूप घेऊन, तुपाची वाटी घेऊन. कुत्र्याच्या मागे लागले का? नाही. विठ्ठलाच्या मागे लागले. त्यांना त्यांच्यामधला विठ्ठल दिसत होता. आम्हाला जोपर्यंत तो विठ्ठल दिसत नाही तोपर्यंत आम्ही हा तरतम भाव ठेवावा. कोणाची पूजा करावी, योग्यता पाहून त्यांची पूजा करावी. ज्यांनी जो आत्मनात्म विचार करतो, सखोल करतो, सातत्य करतो, धर्म आणि अध्यात्माचा ज्यांनी जीर्णोद्धार केलाय, त्या पुण्य शरीराची पहिले आम्ही पूजा करावी. त्या पुण्य शरीरामध्ये आम्ही आधी आत्मतत्व पाहण्याचा प्रयत्न करावा. एकदम आम्ही दगडात पाहू शकत नाही, एकदम आम्ही गाढवात पाहू शकत नाही. पूजा करताना का त्या गाढवानी आम्हाला पाय मारला ना, तर आम्ही लगेच त्याला 2-4 थपाटे मारतो. मग आमच्या पूजा करण्याला काही अर्थ आहे का हो? अजिबात नाही. म्हणून सुरुवातीला आम्हाला जनार्दनाला संतुष्ट करायचं असेल तर योग्यता पाहून त्याची पूजा करावी आणि त्यातल्या जनार्दनाला पहिले संतुष्ट करावं. आणि जोपर्यंत होतात अंतर्भाव आमचा सर्वत्र हरिभरला आहे असा होत नाही, तोपर्यंत आम्ही हे असंच करावं. आणि एकदा तो अंतर्भाव तयार झाला, सर्वत्र हरी दिसे, मग मात्र कुत्र्याच्या मागे धावणं सुद्धा तेवढी सहजता असते आणि गाढवाला पाणी पाळणं सुद्धा तेवढीच सहजता असते. गाढव आणि कुत्रा उपाधी रूपाने असतात. आतमधला आत्मदेव एकच असतो. पण त्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागतं. त्यासाठी आम्हाला देह आणि देही याचा सतत विचार करावा लागतो. असा विचार करता 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 मग आता आम्ही अशा पद्धतीने योग्यता पुण्य शरीराची पूजा करायची. सुरुवातीला पुण्य शरीराला पूजा करून त्यांच्यामध्ये योग्यता समजून घ्यायची. ते पूजनीय असतात त्यांचीच पूजा करायची.
त्या सगळ्यांना व्यावहारिक दृष्ट्या संतुष्ट ठेवायचे. आता सगळ्यांचीच पूजा नाही. बाकीच्यांना व्यावहारिक पद्धतीने संतुष्ट ठेवायचं म्हणजे त्यांच्या मनाला दुखवू नये, त्यांचा मत्सर करू नये. ही पूजा त्यांना तेवढी पुरेसी आहे. बाकीच्यांना एवढी पूजा पुरेसी आहे. आणि ज्यांचा पुण्यवंत देह असतो, पूजनीय देह असतो. म्हणजे कोणता पूजनीय देह हो? ज्यांनी आत्मानात्म विचार सखोल आणि सातत्याने केलेला असतो. धर्म आणि अध्यात्माचा जीर्णोद्धार ज्यांनी केलेला असतो, त्या देहाचीच पूजा करावी. तारतम्य पूजेचं पण ठेवायचं. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण परमात्म्याचे हे गुण आणि लक्षण आहेत, पण हे आम्हाला सामान्याला कळणार नाही. आणि म्हणून हे कळण्यासाठी अशा पद्धतीने समासाचं श्रवण करावं. स्पष्ट सांगितलं समर्थांनी, परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी गुण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. परमेश्वराचे अनंत गुण आम्हाला केव्हा कळतील? ज्याला अध्यात्म ग्रंथ श्रवण होईल आणि ते श्रवण आम्हाला उमजेल, कळेल, अंगी श्रवण होईल. ज्या वेळेला ते श्रवण अंगी होईल त्यावेळेला आम्हाला परमेश्वराचे अनंत गुण कळतील. तोपर्यंत नाही. म्हणून हे सगळा हा जो प्रपंच करतो आहे, हा देह असल्यामुळे आणि देहा करता करतोय. एवढं लक्षात ठेवायचं. आणि या देहाचं, त्या देहीचं अधिष्ठान जे आत्मतत्व आहे ते मी आहे. हा विचार मी हा देह आहे म्हणून करू शकतो आणि त्या देहामध्ये असलेला देही आहे म्हणून करू शकतो. असा विचार करायचा. आणि या नरदेहाचं महत्व लक्षात घ्यायचं. आणि या नरदेहाचं मूल्य लक्षात घेऊन झडझडून वाहील आणि ग आमच्याकडून झालं पाहिजे. जाऊन एक क्षण सुद्धा आता आमचा वाया नाही गेला पाहिजे. याला अभ्यास असं म्हणतात, त्याला साधना असं म्हणतात. ही साधना आपल्या सगळ्यांकडून व्हावी अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करतात. माझ्या प्राणीला नाम देते. श्रीदासबोधी गुरु शिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण समास चौथा समाप्त. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार करते. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उर्मिला ताई. रामकृष्ण.